तर मित्रांनो, वेलकम टू बाळासाहेब अंकिता ब्लॉग. आज आपला अख्खं भरणं झालेलं आहे आणि आपली बारी पण आजचे दिवस आहे. टाईम राहिला तर आपण आता गवती असा पाणी सोडून देतोय आणि एकदम रिलॅक्समध्ये बघू शकता. आपली मका हाईटला बारीक राहिली कारण मोरमाजराने वरच्या गटातली एक नंबर आली आहे. आणि घास कसं झाले, घासाची हाईट वाढत नाही बघा कशामुळं, गारठ्यामुळं. बघू शकता घास आहे ना बारीक बारीक, काही पाणी वरंगाचा वाफव नाही ओढलं आकाच्या लग्नामुळे व्यवस्थित, त्याच्यामुळे जर राडा झाला आहे. आणखीन घास बारीक बारीकच राहिला आहे. ठीक आहे, ते आपण घास नाही केला, 3 केला आहे. आणि गोट लावले बघा, पल्याल्या वाफ्यात लसूण, इकडं गोट, घास पल्याड एक म्हणून आपले काय बी होतं थोडं दिलं ढकलून त्याच्यातून. काय करता मग आता. आता चालू आहे मोटर, लाईटिंग झटका आणला आता म्हणलं जरा चालू करून यावा. आणि आता झोपणार आहे. 2 दिवस झालं टायमाला ना भाकर आहे ना काय, त्याच्यामुळे लय हाल झाले आता 2 दिवस ह्या भरण्याच्या नादात. काय व्हायचं, 4 वाजता लाईट जाते, 4ला लाईट गेली की घरी जायचं, वाढायला गेलं की तिकडं 6 वाजता याला, 6 वाजता तिकडून आलं गुरांचं हे करायला 7-7:30 वाजतात. आपलं गप जेवायचं, गप्पडी खाण्याची. आणि आपलं गावाकडचं जेवण 7:30 फायनल. त्याच्यापेक्षा उशीर म्हणलं आपल्याला दम निघत नाही आणि काहीच नाही. चला आता मोटरपाशी आलो. गहू बघू शकता आवाजा. इकडं आपला संदीपचा घास आपल्या आधी पेरलेला, त्याच्यामुळे ते व्यवस्थित त्याची हाईट झाली, पण कापणीला नाही आला. आणि त्याचा असं मला पिवळाट वाटतंय, म्हणजे नेमका खत काय खतच कमी पडलं म्हणा लागेल रानाला, ते पाणी लागल्यामुळे कच जातं, त्याच्यामुळं असा विषय. दाढी करायला जायची पण आता 5च्या मोरं सुममध्ये जायचं. बघू शकता हे आपला बोरसा मेघाचा तिघात, संदीपच्यात, माझ्यात आणि दाजीच्यात आहे. ह्याला पाणी बऱ्यापैकी आहे. आता पाईप दिसते का नाही दाखवतो तुम्हाला. खुरपाय आली या बाई, हा तिकडं हरभरा खुरपी, ती हरभरा. आता बघू मोटर चालू होते. झालेलं मोटर चालू. आता बाईकडं चक्कर हाणावा वाटते. बाई पुन्हा म्हणजे माझ्याकडं आला नाही, चला तिच्याकडे जाऊ. मित्रांनो बघू शकता, गणेश शेटकडं आपण आज दाढी कटिंग करायला आलतो. त्यांनी एकदम व्यवस्थितरित्या दाढी कटिंग तर केली, पण मिशा काय करून दिल्यात माझ्या क्वालिटीसाठी. इथं या विटकेवाडी जामखेड श्रीगोंदा हवेला दुकान आहे. बिटकेवाडी झाल्यानंतर एक वेळा 20 भेट द्या. मित्रांनो बघू शकता असा त्या का नजारा. मिशन कटिंग करून एकंदरीत बिटकेवाडीला आम्ही कटणीसाठी आलो. कटणीची क्वालिटी बघू शकता दोघांची पण नाचवा. एक वेळा 20 भेट द्या, कठीण भारी करतात बिटकेवाडी. आणि आता आम्ही चाललेलो इथं घराकडं. वातावरण केवढी दिसते, जी दुःख पडलेलं हे वातावरण तुम्हाला जे क्यूट वाटत असेल ना, हे अजिबात आहे. गारठ्याने लय कस तरी होते, पण आता पर्याय नाही म्हणून आता काय चला गार लागते. आता गावात जाऊन बाजार करायचा, तिथं व्हिडिओ काढू शकत नाही, माणसं हसतात त्याच्यामुळे तरी काढीन. आपण बिनलायची इथे, त्यात काय असतं. मित्रांनो बघू शकता भाजीपाला 150 रुपयात 200 भाजीपाला घेऊन चाललाय, फक्त भाजीपाला. आणि खायचं झालं 100-125 रुपयाचं. हां 125-130 रुपयाचे, म्हणजे एकंदरीत 150-220 रुपयात बाजार झाला आहे. पण घरच्यांना द्यावं लागतात 1000. आता ह्याचा हिशोब घरी गेल्यावर विचारला जाईन घरच्या. कोण आलं बघा कसं खुश होतंय. ते टिकाला आले ना पार्टनरच्या कुत्तीची टाकायची. बाई लय दुखत आहे डोकं. मुंगा आला म्हणते काय आम्हाला. हे बघ 150 रुपयात बाजार आणलाय आणि 1000 रुपये बाजाराला कसं जातात हे आता मला समजून सांगा.